मध्ये काय होतं, तुम्ही जो प्रश्न विचारता तो थेट तिकडे असतो, उत्तर देणारे तुमच्यामध्ये फक्त माझा हात असतो. बरोबर. तुम्ही विचारता ते उत्तर देणारे आहेत. इथे मीडियाटर तुमचा वेळ काळ काही नाही, पण तुमचं नाव आणि गोत्र लागतं, कारण एका नावाची अनेक माणसं असू शकतात. आपण कौल कसा घेतला जातो ह्यावरती पण बोलूया. वडील कुठे जाणार असेल तर बाबा नका जाऊ, तिथे काम नाही होणार. तेव्हा तर लहान होते, कुठल्या कामाला जाते ते कळायचं पण नाही, पण मग ते नको का तू बोलू, ते खरं होत जातं. ओके. आमच्याकडे देव मानायचे नाही, कारण आमच्या घरी देवाराही नव्हता. वडिलांनी कर्मावर विश्वास ठेवला. हा लग्नानंतर पूजा पाठ हे सगळं लग्नानंतर मला कळलं. पण 2007ला मग माझी पहिली दीक्षा झाली. त्या ह्याच्यात माझे जे गुरु होते त्यांनी कुंडलिनी जागृत केली. अनेकांना स्वामींच्या आशीर्वादाने मार्गदर्शन केलं, पण त्यांना उभं केले सक्सेसफुली. ते स्वतःच्या अनुभवाने केलं. त्यावेळेला काउन्सिलिंगला काय व्हायचं, मी नाडी चेक करून काउन्सिलिंग करायची. तर ज्या वेळेला टच व्हायचा माझा बॉडीला, तर मला असं कळायला लागलं ना की मला त्यांचं पुढचं पण दिसतंय. म्हणजे त्यांच्या घरात काय टेबल ठेवलंय, बेडवर काय ते ठेवून आले, कुठे काय पडलंय ते दिसायचं. तर मग मी स्वामींना विचारते, हे काय आता नवीन. दुसऱ्याच्या प्रसंगाने तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जेव्हा तुमच्यावर होतं ना तेव्हा ते करतं. कारण आज मी तुम्हाला सहज सांगते, पण ते आम्ही इतके वर्ष भोगलेलं होतं, म्हणजे तो त्रास सहन केलेला होता. अग्नेला किचन नसेल म्हणून तुमच्याकडे कॅश फ्लो होणार नाही आज, ठीक आहे. आणि कॅश फ्लो तुमचा अग्नेला किचन असला तरी कॅश फ्लो कधी होईल, जेव्हा ती वास्तू काय आहे, त्या वास्तूचं रूट काय आहे. मला असं झालं ना की बाजूला वस्तू फिरायच्या साधनेनंतर, म्हणजे नारळ ठेवलेत, फळं ठेवलेत, ते फिरायचे. तर आपण काय होतं, लक्ष देत नाही. तुम्ही कितीही, आम्ही माणसं आहोत, अजून देव नाही आहोत. बरोबर. तर हे का फिरतंय, तर बोलले बाई उचल ना, तुला किती दिवस दाखवणार, आता का तुझ्या हातात द्यायचं का. माहिती नाही काय ट्रेंड आहे की लग्न झाल्यावर 3-4 महिन्यातच का, असं म्हणजे तुम्ही एवढे शिक्षण घेऊन तुमचे आई वडील कष्टाने पैसा जमवलेला तुम्ही लग्नात घालताय. माझ्याकडे असाही एक मुलगा आहे की नाही स्वामी मला काकी हे पोथी वगैरे आवडतं. अरे म्हटलं पोथी वगैरे आवडतं, पण स्वामींना नाही आवडणार. तुम्ही बोलताय आम्ही स्वामींची भक्ती करतो, आम्ही स्वामींचं सगळं करतो, पण स्वामींना जाणलं का, त्यांना काय पाहिजे. तर तू बोललास की नाही मी पारायणच करत राहीन, मी जपच करत. म्हटलं तू किती पारायण कर, नाही स्वामी पावणार आहे. म्हटलं आज तू या वयात आला ना, म्हटलं तू कॉमर्स झालाय, तुझे स्किल वाढव ना. पण आज स्वामी प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी हाक मारलाय त्या प्रत्येकाला त्यांनी हात दिला आणि बाहेर काढलाय. जप करतो, पूजा करतो. आम्ही इतके जप करतो, आम्हाला होत नाही का, होत नाहीये. त्यालाही काही गोष्टी आहेत बघा. आध्यात्मिक एक भाग सांगते, ज्या वेळेला आपण आसनावर बसतो त्याच्या खाली काही पाणी शिंपडायला लागतं, मंत्र बोलायला लागतो, ओम शुक्राय नमः इंद्र नमः. पण टेक्निकल भाग हा आध्यात्मिक भाग झाला, त्याला कवच करावं लागतं. कारण अशी आख्यायिका आहे, तुम्ही जर वाचन चांगलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण केलेला जप आणि पूजा ही चोरी जाऊ शकते. हे कसं जरा सांगा.